आज आपण 273 अनुच्छेद बघणार आहोत. त्याचा मथळा असा आहे: ताग आणि तागोत्पादित वस्तू यावरील निर्यात शुल्काऐवजी अनुदान. ताग, ज्यूट हा काही राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पिकवला जातो किंवा नैसर्गिक वातावरणामुळे तिथे ज्यूटचं उत्पादन खूप जास्त प्रमाणात होतं. ती राज्य आहेत पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि ओडिसा. या राज्यांमध्ये ज्यूटचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात, इतकं की अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा निर्माण होणारा ज्यूट एक्सपोर्ट केला जातो. निर्यात, त्याच्यातले 3 शब्द आपण या मथळ्यातले घेऊया. एक आहे ज्यूट, दुसरा आहे निर्यात आणि तिसरा आहे अनुदान. ही जी निर्यात केली जाते याला थोडीशी एक हिस्टॉरिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल की या पूर्ण संविधानामध्ये ही 2-4च राज्य आणि ह्या 2-4 राज्यातलं होणारं एक विशिष्ट उत्पादन ते शेतकी उत्पादन आहे आणि हे उत्पादनच त्यासाठी विशेष तरतूद एक अनुच्छेद देऊन स्पष्टपणे एक वेगळ्या रीतीने का करण्यात आलेली आहे. तर याला थोडासा इतिहास असा आहे की हे अनुच्छेद वाचल्यानंतर आपण इतिहासाची पार्श्वभूमी समजून घेऊ. ताग आणि तागोत्पादित वस्तू, तागापासून ज्यूट पासून निर्माण होणाऱ्या वस्तू यावरील निर्यात शुल्काच्या प्रत्येक वर्षातील निव्वळ उत्पन्नाचा कोणताही हिस्सा आसाम, बिहार, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना नेमून देण्याऐवजी त्या राज्याच्या महसुलास सहाय्यक अनुदाने म्हणून विहित करण्यात येतील. अशा रकमा भारताच्या एकत्रित निधीवर प्रत्येक वर्षी भारित केल्या जातील, एक्सपोर्ट ड्युटी म्हणून ठरवल्या जातील. समभाग 2 असं म्हणतो, याप्रमाणे विहित केलेल्या रकमांची आपण 270 मध्ये परिभाषा बघितलेली आहे, व्याख्या बघितलेली आहे. विहित करणे म्हणजे वित्त आयोगाने ठरवून देणे आणि वित्त आयोग नसेल तेव्हा राष्ट्रपतीने आपल्या हुकमाने त्याचं निर्धारण करणे. या 2 संदर्भात विहित हा शब्द वापरला जातो. विहित याचा अर्थ परफेक्टली, अधिकृतरित्या, कायदेशीर. याप्रमाणे विहित केलेल्या रकमा या ताग किंवा तागोत्पादित वस्तू यावर भारत सरकार कोणतीही निर्यात शुल्क आकारण्याचे जितका काळ चालू ठेवील तितका काळ अथवा या संविधानाच्या प्रारंभापासून 10 वर्षाचा काळ यापैकी जो अगोदर असेल त्या कालावधीपर्यंत भारताच्या एकत्रित निधीवर भारित करण्याचे चालू राहील. त्याला कालमर्यादा दिलेली आहे. भारित या शब्दाची कालमर्यादा आपण त्या ठिकाणी दिलेली आहे की 10 वर्ष हे संविधान सुरू झाल्यानंतर. त्याबद्दलही आपण बघूया. ही 10 वर्ष वाढत गेलेली आहे पुढे अमेंडमेंटच्या माध्यमातून. आणि शेवटचं 273 अनुच्छेदाचा समभाग 3 असं म्हणतो, या अनुच्छेदातील विहित या शब्द प्रयोगाला अनुच्छेद 370 मध्ये असलेला अर्थ आहे. जसं आपण आता विशद केलं की वित्त आयोग किंवा मग राष्ट्रपती यांच्या हुकमाने जारी झालेले आदेश म्हणजे विहित या शब्दामध्ये ते येतात. आता ताग आणि तागोत्पादित उत्पन्न याचा आपण विचार. मला इतिहासातली एक गोष्ट आठवते. लोकमान्य टिळक जेव्हा लंडनला गेले आणि त्यांनी बघितलं की तिथं ब्लँकेट हे 8 आण्याला आहे, 50 पैसे एवढी किंमत आहे. आणि हेच ब्लँकेट भारतामध्ये 2 रुपयाला विकत घ्यावं लागतं. ही एकंदर तफावत बघितली. ते म्हणाले की इथं ब्लँकेट एवढं स्वस्त कसं, कारण ज्यूट तर भारतातून येतो. मुंबईला हार्बर लाईन ही रेल्वेची लाईन आहे. तिथे कॉटन ग्रीन, रेरोड सारखे स्टेशनची नावं आहे, माझगाव डॉक, तिवडी अशी नावं आहेत. ही सगळी कोस्टल रेल्वे स्टेशन आहे, हार्बर लाईन याला म्हटलेलं आहे. रेल्वेच्या बोग्या भरून या ठिकाणी ज्यूट, कापूस, वेगवेगळा भारतातलं शेतकी उत्पादन हे जमा करून
नावेमध्ये, मोठ्या शिपमध्ये, मोठमोठ्या जहाजांमध्ये लोड करून ते लंडनला नेलं जात असे. ही अक्षरशः एक लूट होती. तो जर एक काळा कालखंड आर्थिक दृष्ट्या भारताच्या इतिहासातला बघितला तर भारताची अपरिमित लूट होती. हा कच्चा माल अगदी कवडी मोलामध्ये तिथे घेऊन गेल्यानंतर आपल्याला काय मिळायचं त्याच्या अनुषंगाने, तर त्याचा काहीतरी जुजबी मोबदला, त्याच्या पलीकडे ती किंमत असायची नाही. आणि लंडनला गेल्यानंतर त्या ज्यूटचं प्रोसेसिंग व्हायचं, त्याच्यावर प्रक्रिया व्हायची आणि त्याच्यातून वेगवेगळ्या ज्यूटची उत्पादनं निर्माण व्हायची. पण ही सगळी उत्पादनं लंडन या देशामध्ये स्वस्त असायची आणि तिथून ब्रिटिश तो ताग आणि तागोत्पादित उत्पादनं ही सगळी जगभर एक्सपोर्ट करायची, जगभर निर्यात करायची आणि त्याच्यातनं प्रचंड पैसा हा त्या देशाला मिळायचा. आजही असं म्हटलं जातं, बरेचसे विचारवंत हे विचार बोलून दाखवतात की 45,000 ट्रिलियन पाऊंड एवढं आमचं कर्ज आज लंडनवर, ब्रिटिश या देशावर निघते. ब्रिटिशांनी ती रक्कम आम्हाला द्यावी, कारण इतकी वर्ष सातत्याने ही जी लूट करण्यात आलेली आहे. अर्थात आता ह्या ज्यूट आणि ज्यूटोत्पादित उत्पन्न त्याच्यावरती हा विषय निघाला म्हणून त्या अनुषंगाने हे बोलणं आहे. पण याला इतिहासाची एक झालर आहे. या अनुच्छेदाला निर्माण करण्यासाठी, या अनुच्छेदाची पार्श्वभूमी विशद करण्यासाठी आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे. ही जी अपरिमित लूट या 3-4 राज्यांची झालेली आहे, कारण भारतामध्ये ज्यूटचं उत्पादन या 4 राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहार आणि आसाम. हा ज्यूट तिथे गेल्यानंतर त्यांना काही मिळायचं नाही. भारताच्या निधीमध्ये काही नाही, तिथं काही उत्पन्नाची साधनं, काही नवीन प्रोसेसिंग युनिट एखादं डेव्हलप केलं असेल, अशा डेव्हलपमेंट ब्रिटिश कालीन भारतामध्ये कधीही झाल्या नाहीत. फक्त लूट झाली आणि ज्यूट की लूट असा संदर्भ त्यावेळी होता. आणि टिळकांनी मात्र एक महत्वाचं काम केलं होतं. ते परत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या केसरीमध्ये एक सनसनीखेज लेख लिहिला आणि मला वाटतं तो पहिला आय ओपनर लेख होता की ब्रिटिश हे कशा पद्धतीनं भारतीयांची लूट करत आहे आणि भारतातून लुटलेल्या संपत्तीवर प्रक्रिया करून त्यावर गडगंज संपत्ती देशभराच्या निर्यात धोरणावरून ब्रिटन कसं कमवते आहे. आणि त्या कमवलेल्या संपत्तीचा अणुभाग, त्याचा अनुशेष किंवा त्या पर्सेंटाईल मध्ये पैसे भारताच्या उन्नतीसाठी जे खर्च झाले पाहिजे ते मात्र ब्रिटन देत नाहीये. ब्रिटनच्या सरकारी नोकरांचा पगार त्यांच्या पाऊंड मध्ये, त्या पाऊंडची किंमत रुपयाच्या मानाने, म्हणजे रुपयाच्या मानाने जर बघितली तर तेवढी 100 पट त्यांना ते मिळेल. भारतातले लोक जे ब्रिटिश कालीन सेवेमध्ये होते त्यांना मात्र पगार भारतीय करन्सीनुसार म्हणजे 1 दशमांश, म्हणजे ब्रिटिश सैनिकाला 1000 रुपये मिळत असतील तर भारताच्या सैनिकाला 100 रुपये मिळतील. असा जो प्रकार त्या ठिकाणी आपल्याला दृष्टीस येतो आणि ही झालेली लूट आहे. आणि या 4 राज्यातली ही लूट प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली. म्हणून इथे एक प्रोव्हिजन महत्वाची या घटनेमध्ये करण्यात आली की जेव्हा भारताच्या एकत्रित निधीतून या 4ही राज्यांना अनुदान म्हणून सहाय्य केलं जाईल. आणि हे अनुदान कसं असेल, हे अनुदान विहित केलेलं, म्हणजे वित्त आयोगाने ठरवलेलं किंवा राष्ट्रपतीने ठरवलेलं. आता तुम्ही म्हणाल की जर ही एक्सपोर्ट ड्युटी आहे, जर हा एक्सपोर्ट होतो आणि भारत ज्यूट जर एक्सपोर्ट करतो, आता भारत सरकार आहे, भारत सरकार एक्सपोर्ट करतो, तर सरळ सरळ एक्सपोर्ट ड्युटी किंवा एक्सपोर्ट मधून येणारा पैसा तो या 4 राज्यांना का देऊन टाकला जात नाही. परंतु इथं कसं आहे की एखाद्या वर्षी जर ज्यूटचं उत्पादन निसर्गावरती अवलंबून आहे, शेती उत्पादन आहे, कमी जास्त झालं तर त्यांना एक्सपोर्ट ड्युटी मधून काही एवढे पैसे मिळू शकणार नाही. आणि म्हणून अनुदान देण्यासाठी शेती हा एक व्यवसाय धरून शेतीच्या व्यवसायाला एक पूरक सहाय्य मिळावं म्हणून भारत सरकारने या अनुच्छेदाची निर्मिती करून त्या ठिकाणी त्यांची वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या झालेली लूट भरून काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. हे आपण या ठिकाणी अनुच्छेद 273च्या अनुषंगाने लक्षात घेऊ. ज्यूट या संदर्भात फार मोठं आख्यान होऊ शकेल.
एखादी मोठी कादंबरी होऊ शकेल. याच्यावर खूप लोकांनी लिखाण केलेलं आहे, खूप लोकांनी याच्यावर कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. भारतातला ज्यूट हा जगामध्ये सर्वोत्कृष्ट ज्यूट मानला जातो. आपल्याकडचं लोकर जे आहे मेंढ्यांच्या अंगावरचं, ते लोकर हे सर्वश्रेष्ठ लोकर मानलं जातं. त्याच्या अमालगमेशन मधून, त्या दोघांच्या मिश्र प्रक्रियेमधून जे काही नवीन नवीन उत्पादनं, त्याच्यामध्ये पर्स असतील, बॅगा असतील, ब्लँकेट्स असतील, अजून कित्येक असे उत्पादन आहे. इव्हन आज तर ज्यूट हे प्रत्येक कन्स्ट्रक्शन आणि प्रत्येक ग्रहोपयोगी वस्तूमध्ये वापरला जायला लागलेलं आहे. त्याच्यावर प्रक्रिया वेगवेगळ्या करून जसं जसं सायन्स डेव्हलप होतं तसे तसे ज्यूटचे अधिकाधिक उपयोग जनतेला, जगभरातल्या लोकांना समजायला लागले. त्याप्रमाणे ज्यूटची किंमत वाढलेली आहे. अशा या अतिशय महागड्या शेती उत्पादनाचं कवडी मोलाने जेव्हा ब्रिटिशांनी निर्धारण केलं आणि एक प्रकारे लूट केली, ती त्या राज्याची झालेली लूट ती भरून काढण्यासाठी भारत सरकारने अशा प्रकारे या ठिकाणी तरतूद करून त्याबद्दल भारताच्या एकत्रित निधीवर प्रत्येक वर्षी भारित केल्या जाते. प्रत्येक वर्षी भारित केल्या जाते म्हणजे प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये किती पैसे या राज्यांना मिळावे ते ठरवलं जाईल. वित्त आयोग किंवा राष्ट्रपती, विहित या शब्दाचा अर्थ गृहीत धरून वित्त आयोग किंवा राष्ट्रपती ते ठरवतील आणि त्याप्रमाणे यांना सहाय्य आणि अनुदान दिलं जाईल. जी तरतूद भारतातल्या या 4 राज्यापलीकडे इतर कुठल्याही राज्यामध्ये नाही, ती तरतूद आणि त्या तरतुदी मागची पार्श्वभूमी अशी आहे, हे आपण समजून घेऊया. याच्यावर जर काही प्रश्न असतील किंवा इतिहासाच्या काही पैलूंना कोणी याच्यामध्ये शेअर करून अजून उजाळा देऊ शकत असेल तर हरकत नाही. असे प्रश्नकर्त्यांचं स्वागत करतो. आणि पुढचा अनुच्छेद 274 हा वाचूया. याचे 2 समभाग आहेत. 274 राज्ये ज्यात हितसंबंध आहेत, राज्ये ज्यात हितसंबंध आहेत अशा कर आकारणीवर परिणाम करणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. आपल्याकडे माहित आहे की एका राज्याची 2 राज्य झाली. जसं बिहार, झारखंड, यूपी याच्यातलं झारखंड निर्माण झालं, छत्तीसगड मध्य प्रदेशातून निर्माण झालं, पंजाब मधून हरियाणा निर्माण झालं, आंध्रामधून तेलंगणा निर्माण झालं. तर अशी जी हित संबंधातली राज्य आहे, जी राज्य एकत्रित भूभाग म्हणून कारभार ज्यांचा चालायचा, आता त्याची 2 राज्य झाली म्हणजे निश्चितपणे या राज्यांमध्ये काहीतरी हितसंबंध असतील. या 2 राज्यांचे हितसंबंध किंवा अशी राज्ये ज्यांच्यामध्ये काही हितसंबंध आहे, ते 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतो, राज्याचा समूह असू शकतो. अशा राज्यांमध्ये ज्यांच्यात हितसंबंधाला वाव आहे किंवा हितसंबंध प्रस्थापित झालेले आहे, अशा राज्यांमध्ये कुठलीही कर आकारणी करायची असते आणि त्या कर आकारणीचा परिणाम दोन्ही किंवा तिन्ही राज्यांच्या हितसंबंधावर होणार असेल तर त्यावेळी कर आकारण्यापूर्वी आणि कर निर्धारणानंतर राष्ट्रपतींची शिफारस किंवा राष्ट्रपतींची संमती घेणं आवश्यक आहे, असं 274 अनुच्छेद सांगत आहे. आपण 274 अनुच्छेदाचा समभाग 1 वाचूया. राज्य हितसंबंध आहेत असा कोणताही कर किंवा शुल्क बसवणारे किंवा त्यात बदल करणारे अथवा भारतीय प्राप्तिकरासंबंधीच्या इन्कम टॅक्स अधिनियमितीच्या प्रयोजनाकरिता व्याख्या केलेल्या कृषी उत्पन्न 274 अनुच्छेदामध्ये कृषी उत्पन्न हा शब्द पहिल्यांदा परिभाषित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कृषी उत्पन्न या शब्द प्रयोगाच्या अर्थामध्ये बदल करणारे अथवा या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदीपैकी कोणत्याही तरतुदी अन्वये राज्यांना ज्या तत्वांवर पैसा वितरित करता येतो किंवा येईल त्यावर परिणाम करणारे अथवा या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदीमध्ये उल्लेखलेला असा कोणताही अधिभार संघराज्याच्या प्रयोजनार्थ बसवणारे असे कोणतेही विधेयक किंवा सुधारणा राष्ट्रपतींची शिफारस असल्याखेरीज
संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रस्तुत केली किंवा मांडली जाणार नाही. 2 राज्यांमध्ये कर आकारणीवरून 2 राज्यांमधले हितसंबंध लक्षात घेऊन जर कर आकारणी करायची असेल तर प्रस्तावालाच मुळी संसदेमध्ये जाण्याआधी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक आहे, असा या पहिल्या समभागाचा अनुच्छेद 274चा अर्थ आहे. आणि ही जी कर आकारणी आहे ती कर आकारणी कशाबद्दलची? कृषी उत्पन्न. हा महत्वाचा शब्द या ठिकाणी आलेला आहे. आणि कृषी उत्पन्नाच्या बाबतीत विशेष लक्षपूर्वक ही कर आकारणी राष्ट्रपतीच्या संमतीला. हे का केलं असावं? या अनुच्छेदामध्ये हे का लिहिलं असावं? कारण राज्यांमध्ये नंतर कलह निर्माण होऊ नये. आणि राज्यांमध्ये कलह निर्माण झाले तर परत त्याचे 260, 58, 258 या अनुच्छेदाप्रमाणे राज्य आणि केंद्र यांच्यातले हितसंबंध किंवा राज्यांमधले हितसंबंध त्यांचे तंटेबखेडे पुढे चालत राहतील. कोर्ट कचेऱ्या होतील, संसदेत येतील, इन्क्वायरी कमिट्या लागतील, संसदीय कमिटी लागेल. आणि ते हा सगळा सोपस्कार करण्यापेक्षा आधीच याच्यावर प्रमुख आणि देशाच्या प्रमुख कार्यकारी ऑथॉरिटीने लक्ष घालून ह्या हितसंबंधाचं निर्धारण जर करून दिलं तर भविष्यात होणारे कलह हे कमी होतील किंवा होणारच नाही. 274 या अनुच्छेदाची अशा प्रकारे निर्मिती करण्यात आलेली आहे. याचा पुढचा समभाग 2 काय म्हणतो ते बघूया. या अनुच्छेदातील राज्ये ज्यात हितसंबंधित आहे असा कर किंवा शुल्क या शब्द प्रयोगाचा अर्थ. राज्ये ज्यात हितसंबंध आहे असा कर, दोन्ही राज्यांचे हितसंबंध आहे असा कर किंवा शुल्क, फी, टॅक्स और फीस, याचा नेमका अर्थ काय? दोन्ही राज्याच्या संबंधात जर एकत्रित लावायचा असेल तर नेमका अर्थ काय लावायचा? या शब्दाची परिभाषा देताना 2 ग्रह या ठिकाणी आपल्याला केलेले दिसतात. पहिला त्यापैकी असं म्हणतो की ज्याचे निव्वळ उत्पन्न पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही राज्यास नेमून दिले जाते असा कर किंवा शुल्क. आणि दुसरं, किंवा ज्यांच्या निव्वळ उत्पन्नाच्या संदर्भात कोणत्याही राज्यात भारताच्या एकत्रित निधीतून त्यावेळी रक्कमा प्रदेय असतील असा कर किंवा शुल्क. 2 गोष्टी या ठिकाणी निर्धारित केलेल्या आहे की राष्ट्रपती महोदय आपली शिफारस जे देतील त्या शिफारसीला आधार काय असला पाहिजे? तर राज्याच्या हितसंबंधातला कर आणि शुल्क या संबंधाने तो आधार निर्माण झाला पाहिजे. मग कर आणि शुल्क त्याचा संबंध लावताना, त्याचा अर्थ लावताना या 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की एखाद्या राज्याचं निव्वळ उत्पन्न किंवा अंशतः कोणत्या राज्यास नेमून दिले जाते असा कर किंवा शुल्क. म्हणजे एखादं श्रीमंत राज्य असेल तर त्याला नेमून दिलेला कर आणि शुल्क हा ज्या राज्याचं उत्पन्न कमी आहे त्याच्यापेक्षा खालच्या रकमेचा असेल, त्याच्यापेक्षा कमी रकमेचा असेल. म्हणून ही पहिली बाब लक्षात घ्यायची की राज्याचं निव्वळ उत्पन्न म्हणजे राज्य श्रीमंत आहे की राज्य गरीब. दुसरी बाब, ज्या राज्याला आधीच केंद्र शासनाचं अनुदान किंवा भारताच्या एकत्रित निधीमधून सहाय्य उत्पन्न करून दिलं जातं त्याचाही विचार या ठिकाणी केला जातो. म्हणजे केंद्र एका अमुक राज्याला किती अनुदान देतं आणि त्या राज्याचं स्वतंत्र निव्वळ उत्पन्न हे किती आहे या 2 गोष्टी लक्षात घेऊन राज्य हितसंबंध आणि कर व शुल्क या संकल्पनेचा अर्थ लावला जाईल. असं या ठिकाणी राष्ट्रपतींनी कशावरती निर्धारण करायचं त्याचंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. शक्यतोवर कुठलाही मुद्दा हा संभ्रमित राहू नये, एकाचे 2 अर्थ निघू नये, एकच अर्थ निघावा आणि तोही राष्ट्रपती या सर्व परमोच्च पदावरून त्याचं निर्धारण व्हावं आणि त्याप्रमाणे शिफारसी व्हाव्या. त्या शिफारसीनुसार प्रस्ताव संसदेत द्यावे आणि अशा रीतीनं राज्यांमधले हितसंबंध हे जोपासले जावे. कारण सगळ्या भांडणाचं मूळ हा पैसा असतो. मग तो व्यक्ती असो, कुटुंब असो, समाज असो की देश असो की राज्य असो की केंद्र असो. म्हणून पैसा या संकल्पनेला फार व्यवस्थित अर्थ प्रतीत करून या ठिकाणी अशा प्रकारे याचं सविस्तर विवेचन देऊन राज्यघटनेने आपल्या भारताच्या संविधानाने हा भाग स्पष्टतेने
आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा अनुच्छेद आहे 275. विकसित राज्यांना संघ राज्याकडून अनुदाने. विशिष्ट राज्यांना विशिष्ट परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून मिळणारी अनुदाने. केंद्र एक पालकत्वाच्या भूमिकेमध्ये आपल्याला या 275 अनुच्छेदामध्ये दृष्टीस येतं. किंबहुना संविधानाला ते अपेक्षित आहे की केंद्राने आर्थिक बाबीमध्ये पालकत्व राज्यांचं त्यांच्याकडे ठेवावं आणि त्यानुसार राज्यांना समान वागणूक आणि त्यानुसार राज्यांच्या तुटीच्या अंदाजपत्रकांमध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये काही आकस्मिक संकटांमध्ये मदत करावी अशा प्रकारचा एक अर्थ या अनुच्छेदामधून प्रतीत होतो. आपण हे वाचूया. समभाग 1 असं म्हणतो, संसद कायद्याद्वारे तरतूद करी अशा रकमा ज्यांना सहाय्याची गरज असेल असे संसद ठरविल अशा राज्यांच्या महसुलास सहाय्यक अनुदाने म्हणून दरवर्षी भारताच्या एकत्रित निधीवर भारित केल्या जातील आणि वेगवेगळ्या राज्याकरिता वेगवेगळ्या रकमा निश्चित केल्या जातील. राज्याचं एकंदर आर्थिक कंडिशन, त्यावरून राज्याची उपयुक्तता, तिथे येणारे प्रकल्प, तिथे कुठल्या प्रकारचं जास्त सहाय्य आवश्यक आहे, त्यावरून संसदेमध्ये हे निर्धारण होऊन तसे कायदे पारित केले जातील आणि एकदा तसे कायदे पारित झाले की त्यानुसार त्या राज्याला केंद्रीय अनुदान हे ठरवून दिलं जाईल. परंतु असे की एखाद्या राज्यातील अनुसूचित जनजातीच्या कल्याण वृद्धीसाठी किंवा त्या राज्यातील अनुसूचित क्षेत्राची प्रशासन पातळी त्या राज्याच्या उर्वरित क्षेत्राच्या प्रशासन पातळी इतकी उंचावण्यासाठी ते राज्य भारत सरकारच्या मान्यतेने हाती घेईल अशा विकास योजनांचा खर्च भागवणे राज्याला शक्य व्हावे यासाठी आवश्यक असतील अशा भांडवली व आवर्ती रकमा त्या राज्याच्या महसुलात सहाय्यक अनुदाने म्हणून भारताच्या एकत्रित निधीमधून दिली जातील. एखादं राज्य जरी श्रीमंत असेल किंवा चांगल्या सुस्थितीत असेल, परंतु तिथे एखादा भूभाग हा आदिवासी अनुसूचित जनजातींचा असेल आणि तिथलं उत्थान करण्यासाठी, तिथे काही प्रयोगात्मक आराखडे विकासाचे मांडण्यासाठी जर राज्याला त्या बाबतीत गरज पडली तर ते निधी केंद्र सरकारने त्याला पुरवावा असा या अनुच्छेदाचा अर्थ आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये सांगितलंय आणि परंतुकामध्ये जे सांगितले, परंतुका म्हणजे विशेष तत्वांनी तरतूद केलेली आहे अनुसूचित जनजातीच्या कल्याण वृद्धीसाठी. अनुसूचित जाती नाही आहे. देर इज नो मेन्शन ऑफ शेड्यूल कास्ट, देर इज मेन्शन ऑफ शेड्यूल ट्राईब. अनुसूचित जनजाती हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. परंतु दुसरं अजून एक परंतु आणखी असे की आसाम राज्याच्या महसुलात सहाय्य अनुदान म्हणून, आता आसामसाठी एक वेगळी तरतूद आहे कारण आसाम राज्यामध्ये हे अनुसूचित जनजातीचं प्राबल्य हे खूप जास्त आहे. त्याच्यामुळं आसामसाठी वेगळी तरतूद आहे. ते म्हटलेलं आहे की 6व्या अनुसूचीच्या 20व्या परिच्छेदासोबत जोडलेल्या तक्त्याच्या भाग 1 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जनजाती क्षेत्राच्या प्रशासनाबाबत संविधानाच्या प्रारंभीच्या जगतपूर्वीच्या 2 वर्षातील महसुलाहून अधिक झालेल्या खर्चाच्या सरासरी एवढ्या. आसाम जिल्ह्यासाठी ही 6वी अनुसूची, ज्याच्यामध्ये 20वा परिच्छेद हा जनजातीचे नाव आणि कुठल्या जनजाती ह्या रिकॉग्नाइज आहे आणि दरवर्षी याच्यामध्ये काही नवीन जनजाती ऍड केल्या जातात. त्याचा जो तक्ता आहे त्या तक्त्याचा आढावा घेऊन त्या जनजातीच्या अनुषंगाने जे काही सातत्याने त्यांच्या उत्थानाचे कल्याण वृद्धीचे कार्यक्रम आहे त्यासाठी अनुदान भारत सरकारच्या एकत्रित निधीमधून दिल्या जाईल. त्या राज्यातील उक्त क्षेत्राची प्रशासन पातळी उर्वरित क्षेत्राच्या प्रशासन पातळी इतकी उंचावण्याच्या प्रयोजनार्थ ते राज्य भारत सरकारच्या मान्यतेने हाती घेईल अशा विकास योजनांच्या खर्चा एवढ्या भांडवली व आवर्ती रकमा भारताच्या एकत्रित निधीमधून दिल्या जातील. भांडवली व आवर्ती रकमा म्हणजे कॅपिटल, आणि त्या कॅपिटलला मोटिवेट करण्यासाठी एखाद्या योजनेचा खर्च आणि त्या खर्चामध्ये तो खर्च चलित करण्यासाठी, त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, योजनेचा आणि अंमलबजावणीचा जो काही खर्च येईल तो आवर्ती खर्च, त्याला लागणारा खर्च ह्या अशा प्रकारे दिला जाईल. जसं अनुच्छेद 275च्या संभाग 1 मध्ये एका परंतुकामध्ये अनुसूचित जनजातीचा उल्लेख आहे, तोच उल्लेख दुसऱ्या भागामध्ये आसाम मधल्या अनुसूचित जनजातीबद्दल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढचा समभागाचा असं म्हणतो
अनुच्छेद 244 क अन्वये स्वायत्त राज्य बनेल तेव्हा व तेव्हापासून एखादं राज्य नव्याने निर्माण झालं असेल आणि राज्याला स्वायत्ततेचा ऑटोनॉमस दर्जा जर आपण दिला असेल, तो दर्जा देण्याचं जे प्रयोजन आहे ते आपण जे बघितलं 244 क या अनुच्छेदामध्ये स्वायत्त राज्य निर्माण होतं त्याचं प्रोव्हिजन आपण बघितलं. त्या अनुषंगाने काय तरतुदी आहे त्या बघून घेऊया. खंड 1 च्या दुसऱ्या परंतुकातील खंड क अन्वये प्रदेय असलेल्या म्हणजे प्रधिकृत देय असलेल्या कायद्याने देय असलेल्या त्याला प्रदेय असलेल्या कोणत्याही रकमा जर स्वायत्त राज्य त्या खंडात निर्देशिलेल्या सर्व जनजाती क्षेत्रे मिळून झालेले असेल तर स्वायत्त राज्यात दिल्या जातील आणि जर स्वायत्त राज्य त्या जनजाती क्षेत्रापैकी केवळ काही क्षेत्रांचे मिळून झाले असेल तर राष्ट्रपती आदेशाद्वारे विनिर्दिष्टित करील त्यानुसार आसाम राज्य व स्वायत्त राज्य यांच्यामध्ये संविभाजित केल्या जातील. उद्या समजा आसामचा ओडिसाच्या राज्यातून एखादं नवीन राज्य निर्माण झालं आणि ती जी निर्मिती आहे ती अशी झाली की त्याच्यामध्ये अनुसूचित जनजाती ज्या पहिल्या जास्त संख्येने होत्या त्या आता कमी झालेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या कल्याण वृद्धीसाठी वेगळा पैसा द्यायचा आहे, पण तो वेगळा पैसा आता दुसऱ्या राज्यांना द्यावा लागेल कारण हे राज्य तुटून इकडे आलेलं आहे. म्हणजे आंध्र आणि तेलंगणा याचा जर आपण विचार केला तर तिथे आपल्याला हे चित्र दिसतं. अशा वेळी राष्ट्रपती कुठल्या राज्याला म्हणजे स्वायत्त राज्याला आणि उर्वरित राज्याला किती पैसे द्यायचे त्याचं निर्धारण राष्ट्रपती करेल आणि राष्ट्रपती त्या दृष्टीने आदेश देईल आणि ते आदेश दिल्यानंतर राष्ट्रपतींनी दिलेल्या आदेशानुसार त्या राज्याच्या अनुसूचित जनजातीच्या कल्याणार्थ कार्यक्रम राबवले जातील. दुसरं असं आहे स्वायत्त राज्याची प्रशासन पातळी. इथं आपल्याला प्रशासन पातळी हा शब्द आपण समजून घेऊ हे वाचल्यानंतर पूर्ण. प्रशासन पातळी उर्वरित आसाम राज्याच्या प्रशासन पातळी इतकी उंचावण्याच्या प्रयोजनार्थ स्वायत्त राज्य भारत सरकारच्या मान्यतेने हाती घेईल अशा विकास योजनांच्या खर्चा एवढ्या भांडवली व आवर्ती रकमा त्या राज्याच्या महसुलात सहाय्यक अनुदाने म्हणून भारताच्या एकत्रित निधीतून दिल्या जातील. संसदेकडून खंड 1 अन्वये तरतूद करण्यात येईपर्यंत या खंडाच्या संसदेला प्रदान केलेले अधिकार राष्ट्रपतीला आदेशाद्वारे वापरता येण्यासारखे असतील आणि या खंडान्वये राष्ट्रपतीने केलेला कोणताही आदेश संसदेने याप्रमाणे केलेल्या कोणत्याही तरतुदीच्या अधीन राहून प्रभावी होईल. म्हणजे राष्ट्रपतीने अशी तरतूद निर्माण होण्याआधी राज्याला पूर्ण स्वायत्त दर्जा मिळण्याआधी जर काही आदेश पारित करायचे असतील कारण त्या प्रक्रियेमध्ये संसदेचा कायदा पारित व्हायला वेळ लागेल त्यावेळी राष्ट्रपतीला आगाऊ असे कायदे पूर्वलक्षी प्रभावाने निर्माण करता येतील आणि असे कायदे निर्माण केलेले संसदेचेच कायदा आहे असं त्या ठिकाणी प्रमाण मानले जाईल. शेवटची ओळ अशी आहे परंतु असे की वित्त आयोग गठीत झाल्यानंतर वित्त आयोगाच्या शिफारशीचा विचार केल्याखेरीज राष्ट्रपती या खंडान्वये कोणताही आदेश देणार नाही. म्हणजे वित्त आयोग हा परत आपली श्रेष्ठी या ठिकाणी घेऊन आलेला आहे. वित्त आयोग निर्माण होण्याआधी कोण पालक असेल तर राष्ट्रपती पालक असेल, केंद्र शासन पालक असेल, पण वित्त आयोग एकदा गठीत झाला एखाद्या स्वायत्त राज्याचा एखाद्या अनुसूचित जनजातीच्या क्षेत्राचा तर त्या वित्त आयोगाच्या शिफारसी राष्ट्रपतीला विचारात घ्याव्या लागतात. आता राहता एकच शब्द इथे महत्वाचा झाला प्रशासन पातळी. प्रशासन पातळी हा जो संदर्भ येतो तो तुम्ही आपल्याला याच्यामध्ये आपण जसं बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका हा जो संदर्भ आपण बघतो तर ही प्रशासनाची पातळी उंचावलेली आणि होतं कसं की एखाद्या जनजातीचं क्षेत्र असेल त्या जनजातीच्या क्षेत्रामध्ये ज्या ग्रामपंचायती किंवा त्याहूनही निम्न दर्जाच्या प्रशासकीय संस्था आहेत त्या एकदा मुख्य प्रवाहात त्यांच्या कल्याणाचे कार्यक्रम राबवत असताना उंच पातळीवर नेणं आवश्यक असतं आणि त्या उंच पातळीवर नेत असताना एक प्रशासन पातळी दुसऱ्या प्रशासन पातळीमध्ये रूपांतरित होते. म्हणजे आपण असं म्हणू की खेड्याचं शहर झालं, शहरामध्ये नगरपालिका झाली, नगरपालिकेचं महानगर झालं, तिथे महानगरपालिका झाली. म्हणजे प्रशासनाची पातळी वाढते आणि प्रशासनाची पातळी म्हणजे ही खर्चिक बाब आहे. जितका खर्च ग्रामपंचायतीच्या चलनासाठी येतो निश्चितपणे त्यापेक्षा जास्त खर्च त्यापेक्षा जास्त बजेट हे नगरपालिकेचं असतं आणि ते शहर झालेलं असतं, खेडं राहिलं नसतं. म्हणून त्या खर्चाची तरतूद
करण्यासाठी जो काही आगाऊ निधी लागतो असा निधी सर्व राज्यांना त्यांच्या राज्याची विशिष्ट कंडिशन लक्षात घेऊन विशेष करून खास लक्ष अनुसूचित जनजातीच्या क्षेत्राकडे देऊन त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, कल्याण वृद्धीसाठी, फार छान शब्द वापरलेला आहे कल्याण वृद्धी, कल्याणासाठी जे काही आर्थिक भार राज्यावर पडतो तो पालकत्वाच्या माध्यमातून केंद्र शासनाने द्यावा, अशा प्रकारचं हे प्रघात असलेलं 275 हे अनुच्छेद आज आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. तंतोतंत वेळ आज आपल्या कार्यक्रमाची झालेली आहे. 10:30 वाजता परत सिंहावलोकनाचा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी त्यामध्ये आव्हान केल्याप्रमाणे सामील व्हा आणि या संविधान पारायणाचा असाच आनंद आपण घेत पुढे जाऊया. 276 आर्टिकल हे आपण उद्या 151 नावा पुष्प गुंफताना त्याचा विचार करू. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.